अमरावती प्रशासनानं रेती तस्करांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र केली आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यात अवैध रेती उत्खननावर कारवाई करत तब्बल 250 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वर्धा नदी पात्रालगत मोठी कारवाई करण्यात आली। अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेतला। धामणगाव रेल्वे तालुक्यातील सलाबादपूर आणि सोनोरा काकडे या गावालगत असलेल्या वर्धा नदी पात्रात आकस्मिक भेट देण्यात आली। या पाहणी दरम्यान बिना नंबर प्लेटची पोकलँड मशीन तसंच डिझेल टँकर आढळून आला। इथे अंदाजे 250 ब्रास रेतीचा अवैध साठा असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून रेती साठा जप्त केला। तर जप्त करण्यात आलेला रेती साठा, डिझेल टँकर आणि पोकलँड मशीन पुढील कारवाईसाठी धामणगाव रेल्वे तहसीलदारांच्या ताब्यात देण्यात आला। तसंच या ठिकाणी आढळून आलेल्या बोटी, सक्शन पंप आणि इतर उपकरणं नष्ट करण्यात आली। तर जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्याचा गौण खनिज नियमानुसार जाहीर लिलाव करून त्यातून मिळणारा महसूल शासकीय खजिन्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहे। प्रशासनाच्या या धडक कारवाईनं मोठी खळबळ उडाली आहे।